मुख्यमंत्री महोदय काल त्या संदर्भामध्ये स्वतः लक्ष ठेवून होते, त्यांनी कारवाईचे आदेश मान्य साहेब बोलतात। भुजबळ साहेबांचं मी तिकडे भाषण ऐकत होतो आणि त्यांनी ते फोटो दाखवले म्हणून मी सभागृहात धावत आलोय। खरं म्हणजे अतिशय अमानुषपणे त्या बोराडेचा जो काही घटना झाली ती एक असा भट्टी लावली होती गरम आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते पोटामध्ये सगळीकडे। त्याचे फोटो मी बघितले मगाशी आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मी काल एसपीला स्वतः बोललो जालनाच्या, त्याला सांगितलं याच्यावर 307 नाही, याच्यावर तर मोकाची कारवाई झाली पाहिजे। याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे आणि असे लोक बघत होते, व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला, त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला। मी तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराडेशी फोनवर बोललो आणि त्याची बिचारा त्या फोनमध्ये बोलताना म्हणजे त्याला बोलायलाच येत नव्हतं, रडतच होता। पण त्याला सांगितलं आम्ही शासन तुमच्या पाठीशी उभा आहे, शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्यांचं जे काही हॉस्पिटलचं गरीब माणूस आहे तो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसे पण नाही भरू शकत, तर म्हणाल त्याचे ते काळजी करू नको, सर्व तुझ्या बऱ्या होण्यापर्यंतचा सर्व खर्च आपण करू। आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार सुटता कामा नये, त्यामध्ये एकाला अटक केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तो विषय आपण फार गांभीर्याने घेतलेला आहे, आपणही गांभीर्याने घेतलाय। आपल्या जालन्यातला विषय आहे तो आणि त्याला वरच्या सभागृहात देखील मी उत्तर दिलं की नुसतं 307 नाही तर याच्यावर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकासारखी कारवाई आपण करूया। त्यामुळे भुजबळ साहेबांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, मग तो कोणी असू द्या, सोमनाथ असू द्या, सूर्यवंशी असू द्या, त्याचबरोबर आपला सरपंच संतोष देशमुख आहे, अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचं कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई, कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे। या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतलंय। भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई आपण करूया। उपमुख्यमंत्री यांनी जे भाष्य केलं त्याचं मी स्वागत करतो। माझा तुम्ही जे करता ते बरोबर करतो, त्याच्याबद्दल माझं मत, मी सुरुवातीला तुम्ही ऐकलं नाही, माझं सरकारवर नाही, माझं पोलिसांवर नाही, माझं कुणावरही नाही। माझं म्हणणं आहे की हे जे क्रौर्य जे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे ते का आलंय, कशासाठी आलं या महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला संपवायला पाहिजे। त्यामुळे हे आपण नंतर आपण त्याला पकडणार, आपण त्याला औषध पाणी करणार सगळं, पण एका पाठोपाठ एवढा हे औरंगजेबीपणा। म्हणून मी काय सांगितलं की स्वतः अध्यक्षांनी जे आहे ह्या राज्यातील काही प्रमुखांना बोलून चर्चा करावी की म्हणजे आपल्याला शांत करावं लागणार। हे केवळ पोलिसांवर ढकलून चालणार नाही, कायद्यावर ढकलून चालणार नाही, हे मुळातच शांत कसं होईल हे पाहिलं पाहिजे। ही माझी सूचना आहे। त्यासाठी जे आहे कधी वेळ मिळेल त्यावेळेला अध्यक्षांनी जे पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्रातील काही प्रमुखांना बोलवावं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर असतील, नुसतं राजकीय नाही सामाजिक जे काही प्रमुख आहेत त्यांना सुद्धा बोलवा, धार्मिक असतील त्यांना सुद्धा बोलवून हे शांत करावं, हा महाराष्ट्र हे क्रौर्य संपावं, कारण ही आपली संस्कृती नाही हे मला सांगायचं आहे। पुन्हा एकदा एकनाथराव आपल्या भाषाबद्दल